नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपलं प्रथमतः हार्दिक स्वागत. इयत्ता 1लीपासून तुम्ही विविध भाषा विषय अभ्यासतात. प्रथमतः आपली बोलीभाषा मराठी भाषा या भाषेचा आपण अभ्यास केला. त्यानंतर इंग्रजी भाषा व हिंदी भाषेचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीनं इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्हाला संस्कृत भाषा सुद्धा अभ्यासता येणार आहे. आता इयत्ता 1लीपासून विविध भाषा अभ्यासत आल्यामुळे तुम्हाला भाषा कशाला म्हणतात, भाषेचा मूळ घटक कोणता, भाषा कशावर आधारलेली असते किंवा भाषेचं स्पष्टीकरण कशामध्ये असते याबद्दलची माहिती आहेच. तरीसुद्धा परत एकदा या सर्व गोष्टी तुम्हाला आठवण करून देतोय. आपण विविध भाषा अभ्यासतोय. नेमकं भाषा म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. भाषा म्हणजे आपण एकमेकाशी बोलतोय, एकमेकाचे विचाराची आदानप्रदान आपण जे करतोय याला आपण भाषा म्हणतोय. तर याची भाषा या शब्दाची व्याख्या जर म्हटली तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आपले विचार मांडण्याचं जे साधन आहे त्याला आपण भाषा म्हणतोय. भाषेचं स्पष्टीकरण करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला आपण व्याकरण म्हणतोय. इयत्ता 1लीपासून आपण मराठी भाषेचा अभ्यास करत आलात. इयत्ता 1लीमध्ये तुम्हाला मराठी भाषेची मुळाक्षरे वगैरे ज्या पद्धतीनं सांगितली गेली त्याच पद्धतीनं इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला संस्कृत भाषेची मुळाक्षरं अभ्यासावयाची आहेत. ते या व्याकरणाच्या माध्यमातून व्याकरणामध्ये किंवा भाषेचा सर्वात लहानात लहान जर घटक काय असेल तर तो असतो वर्ण. वर्ण म्हणजे नेमकं काय तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे जो आवाज निघतोय, मूलध्वनी जो निघतोय तो एक वर्ण आहे, ते एक अक्षर आहे, ते एक मुळाक्षर आहे. मराठी भाषेमध्ये अशी एकूण 48 वर्ण आहेत, 48 मुळाक्षरं आहेत. तशीच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा 26 मुळाक्षरं, त्याला आपण अल्फाबेट्स असं म्हणतोय. तर अशा प्रकारे या मुळाक्षरावर ती भाषा अवलंबून असते. मुळाक्षरापासूनच भाषा तयार होते. या मुळाक्षराच्या एकत्र येण्याला आपण शब्द म्हणतो. खरं पाहिलं तर मुळाक्षरं एकत्र आली
म्हणजे खरोखरच शब्द तयार होतो असं नाही, तर ती मुळाक्षरं विशिष्ट क्रमानं येऊन अशी एकत्र आलेली मुळाक्षरं याच्यापासून काहीतरी अर्थबोध झाला तरच त्याला आपण शब्द असं म्हणतो. अशी अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन वाक्य तयार होतं. हे आपण मराठी भाषेमध्ये अभ्यासलेलं आहे. मनुष्याला आपल्या मनातील विचार प्रकट करण्यासाठी हे साधन भाषेच्या रूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि अशा प्रकारची ही मुळाक्षरं, भाषेची ही मुळाक्षरे मराठी भाषेमध्ये एकूण 48 मुळाक्षरं आहेत. त्यामध्ये स्वर, व्यंजन आणि स्वरादी यांचा समावेश आहे. तर मराठी भाषेमध्ये एकूण 12 स्वर, 36 व्यंजने असे मिळून एकूण 48 वर्णांची वर्णमाला मराठी भाषेत आहे. त्याच पद्धतीनं संस्कृतची सुद्धा वर्णमाला आहे. प्रथमतः इयत्ता 8वी वर्गातील क्रमित संस्कृत पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहता मुखपृष्ठावर अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम असं लिहिलेलं आहे. आणि संस्कृत पुस्तकाला एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे आमोदः. आमोदः याचा अर्थ आनंद. आनंद असा अर्थ असलेला हे संस्कृतचं क्रमित पुस्तक आज आपण अभ्यासू. प्रथमतः या संस्कृत पुस्तकामधील मुळाक्षरापासून म्हणजेच वर्णमालेपासून आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पहा, कुठलीही भाषा अभ्यासायची असेल तर आपल्याला त्या भाषेची मुळाक्षरं अभ्यासणं आवश्यक असतं. आपण मराठी भाषा अभ्यासत असताना सुद्धा अ पासून ते ज्ञ पर्यंत मुळाक्षरं प्रथमतः अभ्यासली. इंग्रजी भाषा अभ्यासत असताना सुद्धा ए पासून ते झेड पर्यंत मुळाक्षरं अल्फाबेट्स आपण अभ्यासली. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला संस्कृत वर्णमालेचा सुद्धा अभ्यास करावयाचा आहे. संस्कृत भाषा ही अतिशय साधी, सरळ आणि सोपी भाषा आहे. या भाषेची वर्णमाला आज आपण अभ्यासू. संस्कृत भाषेमध्ये एकूण 13 स्वर, 33 व्यंजने आणि 2 स्वराश्रित असे मिळून एकूण 48 मुळाक्षरे किंवा वर्ण आहेत.
प्रथमतः आपण संस्कृत भाषेत असलेल्या स्वरांबद्दल माहिती अभ्यासू. आता स्वर कशाला म्हणतात हे आपण मराठीत अभ्यासलं असल्यामुळं या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. आपण स्वर कशाला म्हणतोय, व्यंजन कशाला म्हणतोय. स्वर म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्ररित्या केला जातो, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो, त्याला दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही, त्याला आपण स्वर असे म्हणतोय. तर व्यंजन कशाला म्हणतात. स्वरांच्या सहाय्यावाचून ज्या वर्णांचा उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. स्वर आणि व्यंजनाची अशी ही व्याख्या लक्षात ठेवा. आता आपण संस्कृत भाषेमध्ये असलेले स्वर पाहू. या स्वरांचे सुद्धा 3 गट केले गेलेले आहेत. एकूण 13 स्वर प्रथमतः ऐका. समोर पुस्तकामध्ये पहा. अ, आ, ई, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ अशा प्रकारचे हे 13 स्वर. तर त्या 13 स्वरातील 13 स्वराचे 3 गटामध्ये वर्गीकरण केले गेलेलं आहे. एक आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त दीर्घ स्वराहा. तर पहिल्या सुरुवातीला आपण संस्कृत वर्णमालेतील ऱ्हस्व स्वराहा, संस्कृत वर्णमालेमध्ये असलेली ऱ्हस्व स्वर लक्षात घ्या. अ, ई, उ, रू आणि लू. त्यानंतर संस्कृत स्वरांपैकी दीर्घ स्वर कोणते आहेत. तर आ, ई, उ आणि रू हे असे 4 दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर संयुक्त दीर्घ स्वराहा. आता संयुक्त दीर्घ स्वर म्हणजे काय, तर 2 स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वराला संयुक्त दीर्घ स्वर म्हटलेलं आहे. मग पहिल्या सुरुवातीला आहे ये. ये हा दीर्घ स्वर अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई आले या 2 स्वरांपासून ये असा दीर्घ स्वर तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे ऐ. अ किंवा आच्या पुढे ये किंवा ऐ आले की या दोघांना मिळून, या 2 स्वरांना मिळून ऐ असा दीर्घ स्वर तयार होतो. त्याच्या पुढे ओ असा दीर्घ स्वर आहे. अ किंवा आच्या पुढे उ किंवा ऊ जर आले तर त्याचा ओ असा दीर्घ स्वर तयार होतो. त्याच्या पुढचा आहे औ असा दीर्घ स्वर. अ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आले तर त्याचा औ असा दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असलेली ही 13 स्वर
या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेली असतील. परत एकदा ही सगळे 13 स्वर मी म्हणतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, लिहून घ्या आणि पाठ करा. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, लू, ए, ऐ, ओ, औ अशा प्रकारचे एकूण 13 स्वर आहेत. त्यानंतर संस्कृत वर्णमालेतील दुसरा भाग म्हणजेच व्यंजन, त्याला आपण व्यंजनानी असं म्हणतोय. व्यंजनानी एकूण 33 आहेत. मग हे 33 व्यंजने सुद्धा 2 गटामध्ये विभागली गेलेली आहेत. पहिला विभाग आहे वर्गीय व्यंजनानी. या व्यंजनांचे 5 वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या 5 वर्गामध्ये पुन्हा 5-5 व्यंजनांचा समावेश या 5 वर्गात केला गेलेला आहे. अशी एकूण 25 वर्गीय व्यंजने आहेत. तर दुसरा गट जो आहे तो अवर्गीय व्यंजनानी. या अवर्गीय व्यंजनांचा हा दुसरा गट, याच्यामध्ये 8 व्यंजनांचा समावेश आहे. सुरुवातीला आपण वर्गीय व्यंजन अभ्यासू. या वर्गीय व्यंजनामध्ये क वर्गः, च वर्गः, ट वर्गः, त वर्गः, प वर्गः असे 5 वर्ग आहेत. आता क वर्गामध्ये येणारी व्यंजने लक्षात घ्या. क, ख, ग, घ, न ही 5 व्यंजने, हे 5 वर्ण या क वर्गामध्ये येतात. हे क, ख, ग, घ, न लिहिताना आपल्याला या ठिकाणी खालच्या बाजूला त्याचा पाय लंगडा केल्यासारखा दिसत आहे. तर याचा अर्थ या व्यंजनामध्ये कोणताही स्वर मिसळलेला नाही. क मध्ये अ मिसळल्यानंतर क असं पूर्ण व्यंजन तयार होतं. तशा पद्धतीनं इथं हे पाय लगडा दिसल्यासारखं दिसतंय, ते त्याला आपण हलंत म्हणतोय. हलंत क, ख, ग, घ आणि न अशा प्रकारची ही क वर्गीय 5 व्यंजनं आहेत. त्यानंतर च वर्गाची 5 व्यंजने च, छ, ज, झ आणि न ही 5 व्यंजने या ठिकाणी या च वर्गाची आहेत. त्यानंतर ट वर्गाची व्यंजने ट, ठ, ड, ढ आणि न ही ट वर्गाची या ठिकाणी ट, ठ, ड, ढ, न ही ट वर्गीय व्यंजने आहेत. त्यानंतर त वर्गाची व्यंजने त, थ, द, ध, न ही 5 व्यंजने त वर्गीय व्यंजने म्हणून ओळखली जातात. त्यानंतर शेवटचा वर्ग आहे प वर्ग. प, फ, ब, भ, म अशी ही 5 व्यंजने या ठिकाणी प वर्गीय व्यंजने आहेत. तर अशी एकूण ही 25 व्यंजने, या 25 व्यंजनामध्ये
काही व्यंजने कठोर व्यंजने म्हणून ओळखली जातात, तर काही व्यंजने मृदू व्यंजने म्हणून ओळखली जातात. आता या क पासून ते प वर्गापर्यंत असलेली कठोर व्यंजने प्रथमतः मी तुम्हाला सांगतो. क ख छ छ ट ठ त थ प फ ही कठोर व्यंजने आहेत. तर मृदू व्यंजने ग घ न ज झ न ड ढ न द ध न ब भ म ही मृदू व्यंजने होय. आता दोन गट लक्षात घ्या. प्रत्येक वर्गातले पहिली दोन व्यंजने ही कठोर व्यंजने आहेत, तर इतर तीन व्यंजने ही मृदू व्यंजने आहेत. या ठिकाणी कठोर व्यंजने क ख छ छ ट ठ त थ प फ ही कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने कोणकोणती आहेत, तर ग घ न ज झ न ड ढ न द ध न ब भ म ही मृदू व्यंजने आहेत. आता या मृदू व्यंजनापैकी शेवटचं जे व्यंजन आहे ते अनुनासिक आहे. आता अनुनासिक कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला मराठी भाषेत झालेलं आहे, तरीसुद्धा परत सांगतोय. ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्या वर्णाला आपण अनुनासिक असे म्हणतो. आता या वर्गीय व्यंजनापैकी प्रत्येक वर्गातले शेवटचे व्यंजन हे अनुनासिक आहे. आता क वर्गातलं शेवटचं व्यंजन आहे न, हे अनुनासिक आहे. च वर्गातलं शेवटचं व्यंजन आहे न. ट वर्गातलं शेवटचं व्यंजन आहे न. त वर्गातलं शेवटचं व्यंजन आहे न आणि प वर्गातलं शेवटचं व्यंजन आहे म. असे एकूण ही 5 अनुनासिके संस्कृत भाषेमध्ये आहेत. त्यानंतर ही झाली एकूण 25 वर्गीय व्यंजने. एकूण आपल्याला 33 व्यंजनांचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यापैकी ही 25 व्यंजने झाली. याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे अवर्गीय व्यंजनानी. आता अवर्गीय व्यंजनामध्ये या अवर्गीय व्यंजनांना सुटी व्यंजने सुद्धा म्हणतात. मग ही सुटी व्यंजने कोणकोणती आहेत? य र ल व श श स ह ही सुटी व्यंजने आहेत. ही एकूण 8 सुटी व्यंजने. तर या अवर्गीय व्यंजने किंवा सुटी व्यंजने जी आहेत, या अवर्गीय व्यंजनांचे 2 गटामध्ये वर्गीकरण. पुन्हा नंबर 1 आहे अंतस्थ व्यंजनानी. अंतस्थ व्यंजने 4 आहेत. य र ल व ही अंतस्थ व्यंजने आहेत. तर दुसरा गट आहे उष्म व्यंजनानी. उष्म व्यंजने क्ष क्ष स ह अशी ही 4 उष्म व्यंजने आहेत. अशा प्रकारे एकूण ही 33 व्यंजने संस्कृत वर्णमालेमध्ये आहेत.
अभिजात संस्कृतामध्ये मूळ संस्कृत जे आहे त्या संस्कृतामध्ये ळ हे व्यंजन नाही, नास्ती म्हणलेलं आहे. अभिजात संस्कृते ळ नास्ती केवलम वैदिक सूक्तेषु. फक्त वैदिक सूक्तांमध्ये, वैदिक श्लोकांमध्ये फक्त हे ळ वापरलं गेलेलं आहे, परंतु मूळ संस्कृतमध्ये, अभिजात संस्कृतमध्ये ळ हे वर्ण नाही. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढे आहेत स्वराश्रितो. मराठीमध्ये आपण स्वरादी ज्याला म्हणतोय, मराठीमध्ये स्वरादी म्हटल्याबरोबर आपल्याला आणि आहा या 2 वर्णांचा उल्लेख आठवतो. अगदी त्याच पद्धतीनं आपण स्वरादी कशासाठी म्हटलं होतं की ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांचा उच्चार अगोदर केला जातो त्याला आपण स्वरादी म्हणत होतो. आता इथं त्यालाच संस्कृतमध्ये स्वराश्रित असं म्हटलं जातं. आश्रित असणं म्हणजे अंकित असणं किंवा या ठिकाणी आश्रित असणं असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं संस्कृत भाषेमध्ये 2 स्वराश्रित आहेत. स्वराश्रित याच्यामध्ये नंबर 1 आहे अनुस्वारः. आता आपल्याला अनुस्वार कशाला म्हणतात ते सुद्धा मराठीमध्ये माहीत आहे. एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार त्याला आपण अनुस्वार म्हणतोय. एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार त्याला अनुस्वार म्हटलं जातं. तर तो अनुस्वार आपण लिहित असताना अक्षराची शिरोरेषा जी असते त्या शिरोरेषेच्या वरच्या बाजूला आपण टिंब देऊन अशा प्रकारे अनुस्वार आपण दर्शवत असतो. हा स्वराश्रितमधला पहिलं वर्ण किंवा पहिलं या ठिकाणी अनुस्वार. आणि नंबर 2 आहे विसर्ग. आता विसर्ग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. मग हा विसर्ग दर्शवतात कसं, तर एकाखाली एक असे 2 टिंब देऊन आपण विसर्ग दर्शवतो. अशी ही 2 स्वराश्रित संस्कृत भाषेमध्ये आहेत. तर 13 स्वर, 33 व्यंजने आणि 2 स्वराश्रित मिळून 48 वर्णांची ही संस्कृत वर्णमाला आहे. इथं दिलेले हे सगळे स्वर, व्यंजन आणि स्वराश्रित तुम्ही सध्याला रफ वहीमध्ये लिहून काढा. आणि स्वरांमध्ये असलेले 3 प्रकार, ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर, संयुक्त दीर्घस्वर, आणि व्यंजनामध्ये असलेले मुख्य 2 प्रकार, वर्गीय व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने व स्वराश्रित, हे सर्व लिहून काढून व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा पुढचा भाग आपण पुढील तासाला अभ्यासू. धन्यवाद.